नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. परीक्षा संपल्या आणि आता डोक्यात एकच विचार, 11वीच्या ॲडमिशनचं काय. थोडं टेन्शन आले नाही का? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोपी करून टाकणार आहोत. हो, हे अगदी साहजिक आहे. आयुष्यातला हा एक मोठा टप्पा आहे. नवीन कॉलेज, नवीन प्रक्रिया, त्यामुळे मनात थोडे प्रश्न आणि धाकधूक असणारच. पण आज आपण तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करूया, जेणेकरून ही प्रवेश प्रक्रिया अगदी सोपी वाटेल. चला तर मग थेट कामाला लागूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, ही प्रक्रिया सुरू कुठून करायची आणि कधी? कारण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सुरुवात करणं हेच अर्धे यश आहे, नाही का? एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 11वी प्रवेशासाठी फक्त आणि फक्त एकच अधिकृत वेबसाईट दिलेली आहे आणि ती म्हणजे maha-fjetsadmissions.in. सगळी माहिती, अर्ज भरणं, सगळं काही इथेच करायचं आहे. दुसरीकडे कुठेही जाऊ नका. कोणत्याही बनावट वेबसाईटवर विश्वास ठेवू नका. आता तारखा आणि वेळा लक्षात घेऊया, हे खूप महत्त्वाचं आहे. अधिकृत सूचनेनुसार नोंदणी सुरू होतेय 10 एप्रिल 2026ला सकाळी ठीक 10 वाजता आणि अर्ज भाग 1 भरण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यामुळे अरे बापरे, शेवटचा दिवस आला अशी धावपळ नको. वेळेत काम पूर्ण करा. ठीक आहे, वेबसाईट कळली, तारखा कळल्या. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे अर्ज भरण्याचा. पण इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. अर्ज 2 भागांमध्ये आहे, भाग 1 आणि भाग 2. अनेक विद्यार्थी आणि पालक इथेच गोंधळतात. चला हा गोंधळ दूर करूया आणि समजून घेऊया की यात नेमका फरक काय आहे. हे अगदी सोपं आहे बघा. अर्ज भाग 1 हा तुमच्या 10वीच्या निकालाच्या आधी भरायचा आहे. यात काय असणार तर तुमची वैयक्तिक माहिती, नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि आरक्षणासाठी तुमचं प्रवर्ग कोणता आहे ते. आणि मग 10वीचा निकाल लागला की अर्ज भाग 2 भरायचा. त्यात तुम्हाला मिळालेले गुण आणि तुमच्या पसंतीची कॉलेजेस आणि शाखा निवडायची आहे. सोपं आहे की नाही? अर्ज भरायला बसण्यापूर्वी थोडा गृहपाठ करायला हवा आणि तो म्हणजे आपली सगळी कागदपत्र एकत्र गोळा करून ठेवणं. ऐन वेळेला धावपळ नको. चला बघूया कोणती कागदपत्र आपल्याला हाताशी तयार ठेवायची आहेत. लागणाऱ्या कागदपत्रांची यादी ही तुम्ही कोणत्या प्रवर्गातून म्हणजे कॅटेगरीतून अर्ज करत आहात यावर अवलंबून आहे. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी प्रक्रिया खूपच सोपी आहे. पण जर तुम्ही राखीव प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर काही जास्तीची प्रमाणपत्र लागतील. ही माहिती जरा लक्ष देऊन बघा. इथे स्पष्टपणे दिलंय की कोणत्या राखीव प्रवर्गाला कोणतं प्रमाणपत्र लागेल. बघा, SC आणि ST साठी फक्त जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट पुरेसा आहे. पण VJ, NT, OBC आणि SBC साठी जातीच्या दाखल्यासोबत नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र सुद्धा लागतं, हे विसरू नका. आणि EWS प्रवर्गासाठी EWS प्रमाणपत्र लागेल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्वांसाठी अनिवार्य आहे. आता हे काही नियम आहेत जे सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर राखीव प्रवर्गासाठी आवश्यक असलेलं प्रमाणपत्र वेळेवर दिलं नाही तर तुमचा अर्ज आपोआप खुल्या प्रवर्गात म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये गणला जाईल. दुसरी गोष्ट, सर्व कागदपत्र आधी ऑनलाईन अपलोड करायची आहेत आणि मग कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाल्यावर तुमच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, यासारख्याच इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी GRSच्या सर्व व्हिडिओंची प्लेलिस्ट आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथेच तुम्हाला इतर महत्त्वाच्या लिंक्स सुद्धा मिळतील, त्या नक्की तपासा. जर ही माहिती तुम्हाला खरंच उपयोगी वाटत असेल तर आमच्या मराठी वर्ग चॅनलला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहील. चला, समजा अर्ज भरून झाला, कागदपत्र अपलोड झाली. आता पुढे काय? आता सुरू होतो सगळ्यात उत्सुकतेचा टप्पा, कॉलेज मिळण्याची खरी प्रक्रिया. ही प्रक्रिया गुणवत्ता यादी आणि कॅप फेऱ्यांमधून पार पडते. चला ती कशी काम करते ते सोप्या शब्दात पाहूया. ही प्रक्रिया कशी पुढे जाते ते बघा. सगळ्यात आधी सर्व विद्यार्थ्यांची एक गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट जाहीर होते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पसंतीची कॉलेजेस निवडायची असतात. मग तुमच्या मार्कांप्रमाणे आणि पसंतीक्रमानुसार तुम्हाला कॉलेजमध्ये जागा मिळते. तुम्हाला जे कॉलेज मिळालं आहे तिथे जाऊन प्रवेश निश्चित करावा लागतो आणि त्यानंतर ज्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत त्यांच्यासाठी पुढच्या फेऱ्या होतात. इथे खूप महत्त्वाचा नियम आहे, तो लक्षात ठेवा.
सहसा असा नियम असतो की जर तुम्हाला तुमच्या पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं तर तिथे प्रवेश घेणं बंधनकारक असतं. ह्या वर्षीच्या नियमांमध्ये जर काही बदल झाले तर त्याची सर्वात आधी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू, त्यामुळे काळजी नसावी. वा, आपण आतापर्यंत बरीच माहिती बघितली. अर्ज, कागदपत्र, फेऱ्या. पण या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती? या संपूर्ण प्रक्रियेचा सार काय आहे? ही आहे तुमच्या यशाची गुरुकिल्ली. 1. फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटचाच वापर करा. 2. सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा. 3. अर्ज भरताना कोणतीही घाई, गडबड किंवा चूक करू नका. 4. तारखा आणि वेळा यांचं पक्क भान ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5. तयारी. व्यवस्थित तयारी हीच तुम्हाला या प्रक्रियेत यशस्वी करेल. मला आशा आहे की या माहितीमुळे तुमच्या मनातला गोंधळ आणि भीती नक्कीच कमी झाली असेल. तुमच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मग आता ठरवलंय का? तुमच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये टॉपवर कोणतं कॉलेज आहे?